नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं यूएस कॅगरमध्ये सहर्ष स्वागत। आज आपण चिंचखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या गावामध्ये आपण एका घेवडाच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत। या प्लॉटचे मालक शेतकरी आपल्या सोबत आहेत। तर शेतकऱ्यांनी त्यांच्या या प्लॉटसाठी यूएस कॅगर सायन्सचं ॲमिनोलाइट वापरलेलं होतं। तर याच्यासाठी त्यांना काय फरक मिळाला आपण त्यांच्यावर नमस्कार तुमचा परिचय द्या। माझे नाव गणेश खंडराव पुगाडे, राहणार चिंचखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर तुमचा 98 22 64 90 14। तुम्ही तुमच्या प्लॉटला यूएस कॅचं कोणतं उत्पन्न वापरलेलं होतं? USKचं ॲमिनोलाइट वापरलेलं आहे। तुम्हाला काय फरक वाटतो? आम्हाला त्याच्यापासून हे नवीन शेंडा, पूर्ण शेंडा थांबलेला होता। हे बघा, असा नवीन हा प्रकारचा म्हणजे सुरुवातीला स्प्रे टाकायच्या आधी स्प्रे टाकायच्या आधी शेंडा पूर्ण थांबलेला होता। स्प्रे टाकल्यावर साधारणपणे किती दिवसामध्ये तुम्हाला एक 12व्या दिवशी आम्हाला हा एवढा शेंडा निघाला। या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी फुलकळी दिसते, फुलकळीचं प्रमाण वाढलेलं आहे। शेंडा पूर्ण थांबला होता, शेंडा देखील चालू झालेला आहे, फुलकळी वगैरे पूर्ण वाढली, चांगलं वाढलेलं आहे। तर तुम्ही हे ॲमिनोलाइट वापरून तुम्ही समाधानी आहात का? हो, खूप समाधानी आहे। माझं पण असं आहे का, असं वाटतंय बऱ्याच शेतकऱ्यांना माझं असा निवेदन आहे का आम्ही हे वापरावं असं ॲमिनोलाइट USK ॲग्रोचं एकदम छान आणि इतके उत्कर असे रिझल्ट आहे बस कधी। अच्छा, तर यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामधील जे वेलवर्गीय पीक वेलवर्गीय किंवा टोमॅटो असेल, इतर कोणतेही पिकं जरी आपण 2 मिली जरी वापरलं तरी सुद्धा फुलकळीचे प्रमाण असेल किंवा सेटिंग असेल किंवा नवीन फुटवा असेल हा चांगल्या प्रकारे त्यांना मिळणार आहे आणि त्यांनी स्वतःचा फायदा करून घ्यावा। ते अॅमिनो जास्त असल्यामुळे ना त्याचा शेंडा अगदी अॅमिनो ऍसिड मध्ये 72% अॅमिनो ऍसिड 72% आहे ना, सोबत 11 प्रकारचे अॅमिनो ऍसिडचा बेस आहे। त्याच्यामुळे फुटवा असेल किंवा नवीन फुलकळी असेल प्रमाण तुम्हाला वाढलेलं आहे। तर या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांनी ते वापरून ट्रायल घ्यावाच, फायदा करून घ्यावाच असं। पुन्हा एकदा मी तुमच्या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद।